नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये जो रिअलमीने नवीन फोन लॉन्च केलेला आहे रिअलमी एक्स याचं अनबॉक्सिंग आणि फर्स्ट लुक। तर मित्रांनो चला व्हिडिओ सुरुवात करूया। आणि हा जो फोन आहे तो मी 18 तारखेला जो सेल झाला हे टू वेट त्याच्यामध्ये बुक केलेला आहे। मला हा फोन 15,300 रुपयाने मिळाला। SBIचं कार्ड मी यूज केलं होतं। तर हा जो फोन आहे मित्रांनो तो आज डिलिव्हर झाला। ॲक्च्युली थोडा वेळच घेतला तसा त्यानं, पण डिलिव्हर झाला। आणि जो कलर आहे कलर व्हेरियंट तुम्ही बघाल तर ते तुम्हाला व्हाईट मिळून जाईल। व्हाईट कलरचा मी बुक केलेला आहे, पोलराइज्ड व्हाईट जो कलर आहे तो। सो ओव्हरऑल बघायला गेलं तर मला पहिल्यांदाच मी अनबॉक्सिंग करतोय ऑन कॅमेऱ्यावरती। सो असं मिळून जाते तुम्हाला रिअलमी एक्स। इट इज क्वाईट गुड। बॉक्स साईडला ठेवतोय मी। त्यानंतर ओके हा आहे रिअलमी एक्स। सो भारी दिसतोय फोन मित्रांनो, तुम्ही जर बघितलं तर खूपच छान दिसतोय फोन। सो फोनचं अनबॉक्सिंग करतो मित्रांनो। याच्यावरती जे प्लॅस्टिक रॅपर आहे ते मी ॲक्च्युली काढून घेतोय। मित्रांनो याच पद्धतीनं नवीन व्हिडिओज तुम्हाला मराठीमध्ये मिळून जातील। यासाठी तुम्ही याला चॅनलला सबस्क्राईब करावं लागणार आहे। आणि त्याचबरोबर ज्या व्हिडिओज येतात ते आवडले तर लाईक करा। जर काही सजेशन असेल तर सांगा, जेणेकरून त्या नवीन व्हिडिओ येणार आहेत मराठीमध्ये टेक न्यूज टेक्नॉलॉजी रिलेटेड त्या सगळ्या मला इम्प्रूव्हमेंट त्याच्यामध्ये करता येईल। रिअलमीचं ब्रँडिंग आहे याच्यावरती, रिअलमी एक्स पॉपअप जनरेशन पॉपअप कॅमेरा वगैरे त्यांनी दिलेला आहे। या साईडला पण रिअलमीचं ब्रँडिंग आहे। बॅक साईडला बघितलं तर मित्रांनो मेड इन इंडियाचा सिक्का आहे याच्यावरती। बाकीच काय जे कलर कोणता आहे ते एक दिलं आहे। ओके इतकंच आहे, यात काय असं फार काही असं नाही आहे। पॅक आहे मित्रांनो, काय अडचण नाही। ओके ठीक आहे। सो आता आपण बघूयात फोन ॲक्च्युअली दिसतोय कसा। काय याच्यामध्ये सगळ्यात पहिला वेलकम रिअलमी फॅमिली। ओके ठीक आहे, वेलकम। याच्यामध्ये तुम्हाला एक सिम इंजेक्टर टूल मिळते, जरा कागद मिळतात रिअलमीचे। ओके आणि हे एक हार्ड केस आहे मित्रांनो ॲक्च्युली। ओके साईडला ठेवून देतो। हार्ड केस एक मिळते, थोडे डॉक्युमेंट आहेत आणि हा आहे आपला फोन। हा आपला फोन आहे मित्रांनो, भारी दिसतोय, लुक लाईक ग्रेट। सो चांगला दिसतोय मित्रांनो। ओके हा फोन आहे, फोन इथे ठेवतो। याच्यामध्ये आणि काय बघूयात, याच्यामध्ये तुम्हाला चार्जर मिळते मित्रांनो, मोठावाला, बराच मोठा आहे। जर याच्यावरती तुम्हाला व्हॅल्यू दिसतात का? ओके ठीक आहे। ह्या ठिकाणी लिहिलेलं आहे मित्रांनो 5 वोल्ट 4 एम्पियर। ओके 5 वोल्ट 4 एम्पियरचा चार्जर आहे, मोठा आहे हुक चार्जर। डाटा केबल पण तुम्हाला दिली गेलेली आहे। तर हे होतं याचं बॉक्समध्ये तुम्ही बघितलेत। आता आपण बघतोय मित्रांनो ॲक्च्युली आपल्याला जो फोन पाहायचा आहे रिअलमी एक्स। ओके पॉपअप जनरेशन। सो फोन चालू करतोय मित्रांनो। ओके स्टार्ट झालेला आहे, फोन स्टार्ट झालेला आहे मित्रांनो। कंटिन्यू इंग्लिश, स्किप, कंटिन्यू, मोर, सेटिंग, कॅन्सल करतोय, आता स्किप करतोय।
स्किप. वेलकम. कलर OS 6 आहे याच्यामध्ये. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्टार्ट एक्सपिरियन्स. सो हा फोन चालू झालेला आहे मित्रांनो. जास्त वेळ नाही घेतला, पटापट झालेला आहे मित्रांनो. जो फोनचं सेटअप आहे ते मी पूर्ण केलेलं आहे. आणि आता आपण बघू त्याचा जो ओव्हरव्ह्यू आहे तो कसा आहे काय आहे. तर मित्रांनो जी स्क्रीन आहे याची 6.53 इंचांची दिलेली आहे. जी मागची बाजू आहे मित्रांनो ही पॉलिकार्बनची बनलेली आहे, पण दिसाय तुम्हाला ग्लास बॅक दिसून येतं. जे लुक आहे ग्लास बॅकचा तो पण तुम्ही बघू शकता की जशी लाईट पडेल तसे ते चेंजेस होतात त्याचे कलर बऱ्यापैकी. आणि व्हाईट कलरमध्ये हा घेतलेला आहे मी. जी फ्रेम आहे मित्रांनो ती पण हार्ड प्लॅस्टिकची बनलेली आहे. आणि फ्रेमच्या राईट साईडला तुम्हाला ऑन ऑफ बटन दिलेलं आहे. याच ठिकाणी या ठिकाणाला जे तुमचे सिम बसणार आहे त्यासाठी स्लॉट दिलेला आहे. फिंगरप्रिंट सेन्सर आहे तो मित्रांनो ॲक्च्युली स्क्रीनवरतीच आहे. जी खाली बाजू आहे फ्रेमची मित्रांनो त्याच्यावरती तुम्हाला USB Type-C पोर्ट दिलेला आहे. त्याच पद्धतीने एक हेडफोन जॅक दिलेला आहे, स्पीकर दिलेला आहे आणि एक माईक दिलेला आहे. तर ओव्हरऑल जी लेफ्ट साईड आहे मित्रांनो फोनची फ्रेमची त्याच्यावरती तुम्हाला आवाज कमी जास्त करण्यासाठी बटन्स दिलेले आहेत. ती चांगली गोष्ट आहे. फक्त ते कायम ह्या साईडला असते इथं, ते त्यांनी ह्या साईडला दिलेले आहेत. आणि जी वरली साईड आहे याच्यामध्ये तुम्हाला मिळून जातो स्पेशली जो कॅमेरा आहे, पॉप कॅमेरा त्याचा जो राऊंडअप आहे तो, आणि एक नॉईज कॅन्सलिंगसाठी मायक्रोफोन. तर ओव्हरऑल एक चांगली बिल्ड क्वालिटी आहे आपण म्हणू शकतो. डिस्प्लेला कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5चं प्रोटेक्शन त्यांनी दिलेलं आहे. तर एक चांगली गोष्ट ही आहे. आता मित्रांनो बघू त्याचे स्पेसिफिकेशन आहेत ते काय आहेत. मित्रांनो या फोनला जो पॉवर देणारा प्रोसेसर आहे तो आहे मीडियाटेक जो प्रोसेसर आहे मित्रांनो तो आहे माझ्या माहितीप्रमाणे स्नॅपड्रॅगनचा 710. आणि जे हे व्हेरियंट आहे मित्रांनो ते आहे 4 GB. जो स्नॅपड्रॅगन 710 आहे मित्रांनो तो तुम्हाला स्पेशली 10 नॅनोमीटर टेक्नॉलॉजीवरती बनलेला फोन आहे. जो मी फोन घेतला तो आहे मित्रांनो 4 GB रॅमचा. डिव्हाइसचं जे स्टोरेज आहे मित्रांनो ते 128 GB आहे आणि त्याच्यापैकी 105 GB अवेलेबल आहे ॲक्च्युली मित्रांनो. जे बाकीचं आहे ते मी फोटो वगैरे काढले, मूवीज वगैरे आहेत याच्यामध्ये. ओव्हरऑल बघितलं तर एक चांगलं हार्डवेअर त्यांनी दिलेलं आहे. जी बॅटरी मित्रांनो या फोनला जी पॉवर देणार बॅटरी ती बॅटरी 3765 mAhची आहे. आणि जी की एक दिवस यूज म्हणजे तुम्ही एक दिवस हेवी यूज जरी केला तरी ती तुम्हाला नक्कीच पुरेल इतकं चांगले आहे. तर ओव्हरऑल बघितले मित्रांनो तर फोनची बॅटरी आणि डिस्प्ले चांगला दिलेला आहे. आणि यात सगळ्यात भारी वाटतं मित्रांनो जो कोर्निंग गोरिल्ला ग्लास हा जो प्रोटेक्शन आहे ते, कारण एक चांगली गोष्ट आहे कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5चं प्रोटेक्शन दिलेलं आहे मित्रांनो ते. आणि जो डिस्प्ले मित्रांनो स्पेशली ॲमोलेड आहे 6.53 ॲमोलेड आहे मित्रांनो. 6.53 इंचांची स्क्रीन दिलेली आहे आणि फुल HD+ आहे. याच्यामुळे झाले काय मित्रांनो जो लुक आहे स्क्रीनचा तो एकदम चांगला दिसतो. आणि जर ब्राईटनेस बघितलात तुम्ही तर ब्राईटनेस फुल गेल्यानंतर बरंच चांगल्या पद्धतीचा आहे तो. ओव्हरऑल बघितले तर मला डिस्प्लेमध्ये तर काय शंका नाही आहे. डिस्प्ले एक नंबर आहे याचा. यानंतर आपण बघू जे मेन डिपार्टमेंट आहे ते जो कॅमेरा आहे तो कॅमेरा मित्रांनो बॅकला तुम्हाला दिला जातो 48 मेगापिक्सेलचा आणि 5 मेगापिक्सेलचा. जो 48 मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे मित्रांनो तो आहे सोनीचा आयएमएक 586 ज्याचं जे एफर्चर आहे ते आहे f1.7. आणि जो सेकंडरी कॅमेरा आहे मित्रांनो तो आहे 5 मेगापिक्सेलचा आणि त्याचे जे एफर्चर आहे ते आहे f2.4. तो डेप्थ सेन्सिंगसाठी त्यांनी तुम्हाला दिलेला आहे. ओव्हरऑल जर बघितलेत मित्रांनो तर बॅक कॅमेरा आहे तो पण चांगला आहे. जो फ्रंट कॅमेरा पॉपअपमधून बाहेर येतो मित्रांनो ॲक्च्युली ओके सेन्सर आणि त्याचे जे एफर्चर आहे ते आहे f2.0. त्यामुळे एक चांगला फ्रंट कॅमेरा पण त्यांनी दिलेला आहे. कॅमेरा झाला मित्रांनो, परफॉर्मन्स झाला, बॅटरी झाली. आता जे राहिलं ते म्हणजे सॉफ्टवेअर याचं जे आहे ते कोणतं आहे तर आउट ऑफ द बॉक्स तुम्हाला मित्रांनो याच्यामध्ये कलर OS 6 मिळते व्हर्जन त्याचं. आणि जी अँड्रॉइड सिस्टीम आहे ते आहे अँड्रॉइड 9 पायचं त्यांनी दिलेलं आहे. जे सिक्युरिटी पॅच आहे मित्रांनो ते तुम्हाला जून महिन्यात मिळून जातं आहे. त्यामुळे एकदम ते लेटेस्ट सिक्युरिटी पॅच पण त्यांनी दिलेलं आहे मित्रांनो. याची ऑडिओ व्हिडिओ क्वालिटी बघायची म्हणलात मित्रांनो तर खूपच छान आहे. मी याच्यावरती इम्प्रेस होतो. एखादी व्हिडिओ आपण लावून तुम्हाला बघू शकता. व्हिडिओ प्लेअर याच्यामध्ये आहे. ओके व्हिडिओज ओके. भारतीय दंडविधाना अन्वये कायदेशीर गुन्हा आहे. या चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकार या कृतीचे समर्थन करत नाहीत.
ओके, एक म्हणजे व्ह्यूइंग अँगल्स वगैरे बघा तुम्ही, आवाज बघा, क्वालिटीज आहे. आणि आवाज पण तुम्ही बघू शकता, त्याच्यामध्ये पण काय अडचण नाही, आवाज पण फुल दिलेला आहे मित्रांनो. व्ह्यूइंग अँगल्स वगैरे बघितले तर खूपच छान आहेत. सो ओके, आवाज वगैरे याचा खूपच छान आहे मित्रांनो. यानंतर आपण मित्रांनो जे आहे ते बघूयात, याचे जे व्हेरियंट आहेत ते कोणते आहेत, किती आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला मित्रांनो आता तुर्तास तरी 2 व्हेरियंट मिळतात. एक आहे व्हाईट आणि व्हाईट कलरमध्ये एक मिळतं, ज्याची 4 GB 128 GB मध्ये तुम्हाला व्हाईट अँड ब्ल्यू मिळतात. त्याच पद्धतीनं जे गार्लिक आणि ओनियन म्हणजे कांदा लसूण हे जे 2 डिझाईन आहेत ते कसे आहेत, तर ते पण खूपच छान आहेत मित्रांनो. त्याची प्राईस तुम्हाला 20,000 मिळून जाईल. तर हे 2 व्हेरियंट आहेत. जे कलर व्हेरियंट बघायला गेलात मित्रांनो, तर याच्यामध्ये व्हाईट आहे, ब्ल्यू आहे, कांदा लसूण ते आहेत. स्पायडरमॅनचं पण एक त्यांनी दिलेलं आहे. आणि 6 GB 128 GB मिळणार की नाही याच्याबद्दल मी कन्फर्म नाही अजून. तर याची प्राईस बघायला गेलात मित्रांनो, तर एक चांगली गोष्ट मला वाटली याची प्राईस बघितल्यानंतर. जो मी घेतला मित्रांनो, याची ॲक्च्युली प्राईस आहे 17,000 रुपये. आणि जो 8 GB व्हेरियंट आहे त्याचे 20,000 रुपये. तर प्राईसला तुम्ही कम्पेअर नाही करू शकत, याला कशाचीच कम्पेअर नाही करू शकत. कारण K20 कम्पेअर करायला म्हटलं तर याची त्याची प्राईस 5,000 ते 6,000 रुपयांचा फरक तुम्हाला दिसून येईल. तर मित्रांनो, या फोनची जी चांगल्या गोष्टी ती काय आहेत, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, याचं जे फेस अनलॉक आहे ते फास्ट आहे. मला असं वाटलं नाही कधी की याचं फेस अनलॉक स्लो आहे. तुम्ही बघू शकता. ओके, एकदम फास्टली ते अनलॉक करतं आहे. सो जे फेस अनलॉक आहे मित्रांनो ते पण फास्ट आहे. म्हणजे स्क्रीनवरती अनलॉक आहे ते कसं आहे ते पण फास्ट आहे मित्रांनो. तुम्हाला फटशिरी होऊन जातो अनलॉक फोन. जे फिंगरप्रिंट अनलॉक आहे मित्रांनो ते पण फास्ट आहे आणि ऑलवेज ते ऑन राहते, त्याच्यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येत नाही. म्हणजे या प्राईजमध्ये तुम्हाला एक सुपर म्हणजे एक ॲमोलेड पॅनल मिळतं आहे, जी की चांगली गोष्ट आहे. फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो त्याच्यामध्ये, ही एक चांगली गोष्ट आहे. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे हा 48 मेगापिक्सेलचा कॅमेरा. 48 मेगापिक्सेलचा कॅमेरा सोनीचा आयएमएक्स आहे, त्यामुळे एक सुपर कॅमेरा त्यांनी दिलेला आहे, जो की फ्लॅगशिपमध्ये आता यूज होतो. तोच कॅमेरा याच्यामध्ये त्यांनी दिलेला आहे. ओव्हरऑल जर फोनचा परफॉर्मन्स बघायला गेलात मित्रांनो तर खूपच चांगला आहे. या फोनकडून जी अपेक्षा मी ठेवली होती तो आत्ता तरी हा फोन कंप्लीट करतो. कॅमेऱ्याची रिव्ह्यू तुम्हाला थोडी दिवसात मिळून जाईल आणि त्यासाठी तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. आणि जी व्हिडिओ आहे या व्हिडिओला लाईक करा. तर एकूण बघायला गेलं मित्रांनो, एक चांगलं पॅकेज त्यांनी तुम्हाला देऊ केलेलं आहे रिअलमीकडून. आणि या फोनला आपण कम्पेअर नाही करू याच्यापेक्षा कोणत्याही दुसऱ्या फोनबरोबर. तुम्ही Z1 बरोबर कम्पेअर करायला गेलात, जो विवोचा Z1 आहे, Z1 Pro त्याच्याबरोबर, किंवा रेडमीच्या अन्य कोणत्या फोनबरोबर, तर मला नाही वाटत हा फोन त्यांच्या म्हणजे त्यांना कम्पेअर तुम्ही करू शकाल. कारण याच्यामध्ये जे फीचर्स आहेत ते वेगळे आहेत, त्याचे फीचर्स वेगळे आहेत. ओव्हरऑल बघायला गेलं तर कॅमेरा डिपार्टमेंट, बॅटरी एक स्पेशल तुम्हाला मी सांगू इच्छितो मित्रांनो. 3765 mAhची जरी असली तरी पण याला आउट ऑफ द बॉक्स चार्जर मिळतोय 3.0 आणि त्याची स्पीड आहे ती खूपच चांगलं आहे. त्याची एक व्हिडिओ स्पेशल मी तुम्हाला देतोय. यासाठी तुम्हाला जे नोटिफिकेशन सबस्क्राईब केल्यानंतर ते पण दाबून ठेवा, कारण ते केल्यामुळे तुम्हाला काय होणार आहे, घंटा दाबल्यामुळं जी नवीन व्हिडिओ येणार आहे ती लवकरच मिळून जाईल. मित्रांनो, व्हिडिओ आवडली असेल, चॅनलवरती असाच व्हिडिओ नवीन येतील, त्यासाठी तुम्हाला स्पेशल चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. आणि मराठीमध्ये व्हिडिओ टाकण्याचा माझा इतकाच उद्देश आहे की जी आपली मराठी लँग्वेज आहे तिच्यावरती प्रेम करणारे बरेच लोक आहेत आणि असा कंटेंट मराठीमध्ये आपण उपलब्ध करून द्यावा. तर व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा एकदा सांगेन घंटा दाबा, जेणेकरून ज्या नवीन व्हिडिओ येणार आहेत ते मिळून जातील तुम्हाला. थँक्यू, धन्यवाद.